संघं नमामि। ओकासवन्दामि भन्ते द्वारकयेनं कृतं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयं पि ओकासवन्दामि भन्ते द्वारकयेनं कृतं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयं पि ओकासवन्दामि भन्ते द्वारकयेनं कृतं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते। ओकासहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं वेदमे भन्ते। द्वितीयं पि ओकासहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं वेदमे भन्ते। तृतीयं पि ओकासहं भन्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं वेदमे भन्ते। यमहं वदामि तं वदेथ। आं भन्ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि। द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि। तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयं पि संघं शरणं गच्छामि। तृतीयं पि संघं शरणं गच्छामि। तिसरणागमनं सम्पूर्णं। आं भन्ते। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेशमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेशमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। मुस्सावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। तिसरणेन सतिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत। आं भन्ते। साधु साधु साधु। बुद्धं नमामि। धम्मं नमामि। संघं नमामि। आपण आज देवदत्त वस्तू पाहत आहोत। इदं तपती पेच तपती ही गाथा बुद्धाने श्रावस्थेमध्ये जेतवनामध्ये असताना देवदत्तांना
उद्देश गाथेमध्ये देवदत्तांच्या दीक्षेपासून तर पृथ्वीमध्ये प्रविष्ट करण्यापर्यंत तर हे सविस्तरपणे आहे आणि याच्यामध्ये फक्त जास्त विस्तारित न करता म्हणजे देवदत्तांचं जितकं काही आहे सुरुवात आहे दीक्षेपासून तर पृथ्वीमध्ये प्रविष्ट होतापर्यंत तर अनेक जातकथा फक्त याच्यात सांगितल्या नाही. फक्त त्यांनी सांगितलं की बा या जन्मात ह्या गोष्टी केल्या का, जसा मुद्दा झाला तसा मुद्दा झाल्यानंतर बुद्धाने त्याचं सांगितलं की बा यांनी आताच ही गोष्ट केली का, मागच्या जन्मातसुद्धा ती गोष्ट केली. तर अशा केल्यानंतर बुद्धाने ती जातक सांगितली. तर इथं फक्त जातक आहे, जास्त विस्तार नाही आहे, फक्त महत्त्वाचे मुद्दे आहेत. बघा कपिलवस्तूमध्ये पूर्व दिशामध्ये एक अनुपिया नावाचं एक मल्ल लोक क्षत्रिय लोकांचं काय साधना आहे तो विराजमान होते. म्हणजे त्या ठिकाणी काय बुद्ध त्या ठिकाणी काय होते साधना करण्यासाठी आले होते. तर त्या ठिकाणी आल्यानंतर सर्व जे क्षत्रिय लोक आहेत तर त्या क्षत्रिय लोकांनी एक संकल्प केला होता की जर हे सिद्धार्थ जर राजा बनले तर आम्ही आमच्या परिवारातला एक एक मुलगा यांना देऊ आहे की नाही, जेणेकरून सैन्याचं आवश्यकता पडली नाही पाहिजे की नाही. प्रत्येक घरातला एक एक व्यक्ती आम्ही देऊ. तर एक एक जर घरचा जर घेतला किती व्हायले 84,000. प्रत्येकाने संकल्प केला, जितके शाक्य लोक होते त्या सर्व शाक्य लोकांनी संकल्प केला होता की चाहे हे गृहस्थ म्हणजे राजा हो का सम्यक संबुद्ध हो तरी आम्ही काय करतो यांना आमचा एक एक पुत्र देतो, असा त्यांनी संकल्प केला होता. तर बुद्ध झाले. मग त्यांनी बुद्धांना त्याला असं वाटलं की अरे आपण संकल्प केला होता की नाही, तर मग सर्वस्व आले. पण बाकीचे जे लोक आहेत परिवारामध्ये कोणाकोणाच्या परिवारामध्ये भद्दीय, अनिरुद्ध, आनंद, भोगू आणि किमीर आणि देवदत्त. त्यांना वाटलं सर्व तर झालेलं आहे की नाही, हे फक्त हेच राहिले आहे की नाही. तर त्यांना असं वाटलं की अरे आपण जे काही संकल्प केला होता तर संकल्प केल्यानंतर असं वाटते की हे लोक ऐकत नाहीत आपलं आहे की नाही, यांनी तर व्हायला पाहिजे होते की नाही. तर हे झाले का नाही आहे. मग त्या लोकांनी विचार केला की हे जरी नाही झाले तर जाऊ द्या, त्याच्या बदल्यात आपण स्वतः असे ते म्हातारे जे शाक्य लोक होते तर त्यांना सांगले की बा यांनी तर दीक्षित व्हायला पाहिजे ना, तरी झाले नाही तर जाऊ द्या, यांची आपण उपेक्षा करू आहे की नाही, त्याच्याबद्दल काय करू आपणच दीक्षा घेऊ प्रयोजित. अशा प्रकारे त्या नातेवाईकांनी म्हटलं जाऊ दे यांना सोडून द्या की नाही, हे काय व्हायची इच्छा आहे कायची, आपला जो संकल्प आहे तो यांच्यामुळे का पूर्ण व्हायला का नाही आहे. मग असं करा यांच्याकडे लक्ष देऊ नका, आपणच प्रयोजित होऊ. असे ते म्हातारे जे काही शक्य लोक आहेत तर त्यांनी विचार केला. त्यावेळेस असं केल्यानंतर जो अनिरुद्धाचा जो भाऊ होता महानाम हा अनिरुद्धाजवळ गेला आणि सांगितलं की बघ शाक्य लोकांनी काय सांगितलं होतं, एक संकल्प केला होता की प्रत्येक परिवाराचा एक एक व्यक्ती काय होईल संन्यासी होईल, बुद्धांचा शिष्य होईल. पण असं झाल्यानंतर मात्र काय आपल्या परिवारामधून कोणीच झालं नाही संन्यासी. असं त्यांनी कोणाला सांगितलं अनिरुद्धला सांगितलं. एक तर तू संन्यासी होय नाहीतर मी संन्यासी तो. महानाम आपल्या छोट्याशा भावाला अनिरुद्धाला समजवलं त्यांनी. तर असं केल्यानंतर काय तो काय म्हणाला बरं ठीक आहे, मग मला हे सांग की संन्यासी नेमका कसा असतो. बघा यांना संन्यासी माहीत नाही तर ते कोणाला विचारते अनिरुद्ध हे महानामला विचारते की नेमका आता तू संन्यासी हो म्हणतो की नेमकं संन्यासी काय आहे. त्यांनी सांगितलं की बघ डोक्याचे केस काढावं लागतात, दाढी वगैरे काढावं लागते, कपडे वगैरे त्यारून काय शिवर धारण करावं लागते, मातीचं पात्र घ्यावं लागते, प्रत्येक ठिकाणी काय करावं लागते भिक्षा मागून जे दिलं तेच खावं लागते आणि ध्यान तप करावं लागते. असं कोणी सांगितलं महानामने म्हणजे त्या मोठ्या भावाने अनिरुद्ध छोट्या भावाला सांगितलं. तर अशा प्रकारे म्हटल्यानंतर तो म्हणाला की बापरे हे ऐकणंच किती आहे कठीण आहे ना, तर प्रोजेक्ट काय साधी आहे का मग संन्यास जीवन आहे, मी काय बनत नाही म्हणे की नाही, मला काही इच्छा नाही आहे बनायची. तर अशा प्रकारे म्हण. तर नाही हा शब्द त्याला माहीत होता का, त्या नाही हा शब्द त्याला परिचित नव्हता तो व्यक्ती, म्हणून तो म्हणू शकत नाही की बा नाही म्हणून म्हणायला का तो
कारण नाही हा त्याच्या परिचित नाही आहे. तर का परिचित नाही तर बघा त्याचं आहे. त्याची एक कथा सांगितली आहे, मला वाटते मागं तुम्हाला सांगितली होती. तर जे एक शाक्य कुमार काय लहान लहान मुलं की नाही, ज्या आपण गोळ्या खेळतो की नाही तशा ते गोळ्या खेळत होते. तर त्यांनी ठराव ठेवला होता की जो व्यक्ती हारेल तर त्याला घरून काय एक गोड पदार्थ बनवून पोहा वगैरे आणून द्यावा लागेल की नाही. तर जेव्हा जेव्हा खेळत होते तर अनिरुद्ध काय होता, हारत होता. मग ते मित्र म्हणते की तू हारला की नाही, मग आता तू घरून पोहा घेऊन ये. पाठवलं. आईनं पोहा बनवून त्या व्यक्तीकडे दिला. खाल्ला. पुन्हा खेळू लागले. पुन्हाही हारला. पुन्हाही आणलं. तिसऱ्या वेळेस खेळलं. तिसऱ्या वेळेस हारलं. आणलं. त्याच्या आईला वाटलं की अरे मी काय या दिवसभर काय हेच कामं करू का, दुसरं काही काम आहे की नाही मला. अशा प्रकारे अनिरुद्धची आई मनामध्ये म्हटली ती. मग चौथी वेळ जेव्हा त्याला पाठवलं तर त्याला सांगितलं की जा माझ्या पुत्राला सांग की नाही आहे म्हणा की नाही, आता मी काय बनवत नाही. हा गेला. त्याने सांगलं आईनं काय सांगितलं ते म्हणजे आई म्हटली किंवा नाही आहे की नाही, मी बनवत नाही. त्याला वाटलं की नाही हा शब्द नेमकं काय. बघा आतापर्यंत त्याला माहीत नाही की नेमकं नाही का आहे ते. मग त्यांनी विचार केला की बस असं कर, माझ्या आईला सांग की जे नाही आहे ना तो पदार्थ तोच घेऊन ये. तर तो गेला. गेल्यानंतर त्याने सांगलं की माझा पुत्र काय म्हणे. त्याने सांगलं जो नाही हा पदार्थ आहे ना हेच पाठवून दे. त्याच्या आईला वाटलं याला नाही समजत नाही तर नेमकं याला समजवलं पाहिजे ना की बा याला नाही म्हणतात म्हणून एक पात्र घेतलं, त्याच्यावरून एक खाली पात्र टाकलं आणि त्याला सांगितलं की हे जाय त्याच्याकडे उघडून त्याला दाखव की याला नाही म्हणतात. तर तो गेला. आता रस्त्याने जाताना त्या ठिकाणी नगररक्षित नावाची एक देवता होती. तर त्या देवताने पाहिल्यानंतर अरे हा तर खाली प्लेट चालली की नाही. मग त्याला सांगितलं की अरे यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक बुद्धाच्या चरणावर प्रतिज्ञा केली आहे की मला काय नाही हा शब्द ऐकायला मिळाला नाही पाहिजे, किंवा मला जे काही जेवणाचा पदार्थ आहे तर मला काय कोणाकडे भीक मागायचं काम पडलं नाही पाहिजे. नाहीतर आपण बघा आपल्याला जर पोटा लागलं आपण घर हिंडतो की नाही उसनं द्या म्हणून. तर त्याने सांगितलं की मला हा नाही शब्द ऐकून यायला पाहिजे आणि मला आहाराविषयी कोणाला मागायचं काम नाही पडलं पाहिजे. तर त्या देवतेने पाहिले की अरे यांना प्रत्येक बुद्धाने काय केलेलं आहे, आशीर्वाद केला की नाही. तर हे कोण जाणते, मी जाणलं की नाही. मी जर बघून जर हे केलं नाही तर मी काय करू, देवलोकाच्या सभामध्ये मी बसू शकत नाही. म्हणजे हाकलून देवता मला भर सभेतून हाकलून देतील, नाहीतर माझ्या डोक्याचे 7 तुकडे होतील. बघा साधारण पुण्य आहे का. मग आपला पुण्य करताना बस काही वाटत नाही की आपण लोभ, आपल्याकडे किती लोभ असते, आपला द्यायची इच्छा होते का. बघा तो पुण्य बघा किती रक्षा करण्यासाठी आपलं कामी पडते. जेव्हा आपण पुण्य करतो तर बघा आपल्यामध्ये किती लोभ होते, पण तेच पुण्य बघा तुमच्या रक्षणासाठी किती कामी पडते. बघा त्या पुण्यामध्ये किती पावर आहे. तर देवता काय म्हणते की जर याला हे जर दिसलं तर माझ्या डोक्याचे 7 तुकडे होते. आता कोणाला मरा वाटते का, नाही. म्हणून तिने काय केलं, आपल्या बलाने दिव्य ओस त्या प्लेटमध्ये टाकून दिला. आता त्याने सांगलं का नाही हा पदार्थ पाहायची इच्छा झाली त्याला, बसले दाखव म्हणे खोलून. तर ते खोलून पाहिल्यानंतर पूर्ण नगरमध्ये त्याचा वास गेला आणि वास खाल्ल्यानंतर सर्वच म्हणाले की बापरे हा नाही पदार्थ किती चांगला आहे. आता देवलोकात की नाही दिव्य भोजन कितीतरी असंख्य रसानं मिश्रित असते. ते एक रस ते का त्यात असंख्य. तर असं केल्यानंतर घरी गेला, त्याच्यात थोडंफार उरलं होतं की नाही. ते आईला म्हणे आई तू माझ्यावर प्रेम करतोस का म्हणे. अरे काय सांगतोस की नाही, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जसं म्हणे एखाद्या एक डोळा ज्याचा आंधळा आहे तर त्याला एका डोळ्याची किती चिंता असते, तसंच म्हणे तू माझ्या एका डोळ्यासारखा आहेस. नंतर त्याची आई म्हणे की त्यांनी सांगितलं की जे ह्या गोष्टी आहेत की तू काय माझा प्रिय पुत्र आहेस आणि जसं एखाद्या व्यक्तीला आपलं हृदय प्रिय असते आहे की नाही, आपलं हृदय कसं प्रत्येकाला प्रिय असते की नाही, तसंच तू मला प्रिय आहेस असं त्या आईने त्याला सांगितलं. तर असं सांगितल्यानंतर मग त्याने सांगितलं मग एवढा जर मी तुझा प्रिय आहो तर मला नाही पदार्थ का दिला नाही आतापर्यंत.
तर असं म्हटल्यानंतर त्याची आई म्हणते, अरे मी तर काहीच पाठवलं नाही. मग ते म्हणते थाळीमध्ये थोडंसं आहार होती नाही, तर ती काय करते, घेते आणि जिभेवर टाकते. जिभेवर टाकलं की अरे हा मनुष्याचा आहार नाही, हा देव लोकांचा आहार आहे. तर निश्चितपणे माझा पुत्र काय महान पुण्यवान आहे. तर त्या पुण्याच्या बलानेच कोणत्या तरी देवतांनी याच्या पात्रात टाकलं, की जेणेकरून यांचा कोणता संकल्प असेल की मला नाही हा पदार्थ दिसला, म्हणजे नाही हा शब्द मला ऐकून यायला पाहिजे, त्याच्यामुळे ते पूर्तता त्या देवतांनी केली. तर अशा प्रकारे केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आई आता मला दुसरा पाहिजे का, मला कंटिन्यू हेच पाहिजे. तर अशा प्रकारे त्याला नाही हा शब्द काय होता, म्हणजे जोपर्यंत गृहस्थ होता तोपर्यंत त्यांनी काय केलं, देवलोकातला आहार वगैरे खाल्ला. आणि त्यांची आई नित्यक्रमाने तशीच करायची, खाली प्लेट घ्यायची, त्या खाली प्लेटवर खाली पोट ठेवून द्यायचे, पाठवून द्यायची. तर अशा प्रकारे म्हणून त्याचा भाऊ म्हणते की बा तू दीक्षा घेतो की मी दीक्षा घेतो, तर त्याला नाही हेच माहीत नाही ना, म्हणून तो म्हणते की काहीच बोलता येत नाही ना, म्हणून ते म्हणते बा कशा प्रकारे त्याला नाही माहीत होतं, म्हणून हे एक कथा सांगितली. मग त्याला समजलं की याला नाही म्हणता आहे की नाही. तर नंतर बघा मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे बरोबर, इतकं कठीण असते का म्हणजे पूर्वीचं जीवन. म्हणजे हो बरं ठीक आहे म्हणे, आता मी घरी राहतो म्हणे, मी म्हणजे गृहस्थ लोकांचे कामं सांग मला, आहे की नाही. मग ते म्हणे बघ शेती करावं लागते, आहे की नाही. मग शेती केली की त्याला काय करावं लागते, भिजवावं लागते, नांगरावं लागते, आहे की नाही, असं करावं लागते. मग त्याने जसा शेतकरी आहे तसं त्याला सांगितलं. मग त्याला सांगितलं तर म्हणे बस झाली का म्हणे, नाही मी पुढच्या वर्षी हेच आहे. मग आता त्याला धान कसं लावायचं हे माहीत नाही ना. आता बघा त्याचे 3 मित्र होते, तर त्या 3 मित्राचं बघा त्याचे 3 मित्र होते, तर त्या 3ही मित्राला माहीत नव्हतं की धान कुठून उगते म्हणे की नाही. एक काय म्हणे धान कुठून उगते, एक म्हणे उखळ असते की नाही आपण कुटतो, ते म्हणे धान उखळातून निघते. म्हणजे त्यांनी पाहिलं असते की उखळात कुटताना त्यांनी पाहिलं असते, त्याच्या पलीकडे त्याला माहीत नाही, म्हणून ते काय म्हणते धान उखळातून मिळते. दुसरं म्हणजे जे आपण जेवतो की नाही त्या प्लेटमधून उठते म्हणे, कारण त्याने त्याच्या जेवाच्या व्यतिरिक्त त्याने काही पाहिलं नाही. तिसरा म्हणे नाही म्हणे तसंही काही नाही म्हणे, हे धान मिळतील म्हणे का गोदामातून निघतात म्हणे, धान गोदामात, कारण त्या आणि गोदामातून काढताना पाहिलं. म्हणजे त्याला हे माहीत नाही की हे धान कुठून मिळते, शेतामधून काढले जाते. बघा इतके सुद्धा ते अनभित नव्हते, तर सांगा किती सुखी असेल ते. तर अशा प्रकारे काय केलं त्याने, तो संकल्प वगैरे केला आणि त्याने सांगितलं बा दोघांपैकी कोण होणार आहे. तर त्याने सांगितलं की ठीक आहे, मग आता काय करतो, हे तर त्याच्यापेक्षा दुष्कर आहे, मग दरवर्षी करावं लागते की नाही. तर त्यावेळेस त्याचा अनुभव भाऊ म्हणे बस नाही म्हणे तू असं कर, तूच गृहस्थ आहे, मी संन्याशी होतो. कोण म्हणे अनिरुद्ध म्हणे, कारण याला सांगलं बा दरवर्षी हेच आहे की नाही. त्याला वाटलं कधी संपणार आहे, ते नाही यावर्षी पेरणी केली का ते कामने पुन्हा आणणं आणि पुन्हा पुढच्या वर्षी हेच कृत्य आहे, म्हणजे संपणार कधी, ते म्हणजे संपणार नाही. माणूस किती लोक जन्मले मेले पण त्याचं काम थांबलं का नाही. मग ते म्हणते की असं कर, हे तर त्याच्यापेक्षाही कठीण वाटते, त्याच्यापेक्षा हे संन्यासी होणं चांगलं आहे. मग त्याने काय केलं, संन्यासी होतो आणि त्याच्या आईला सांगतो की बा मला काय व्हायचं आहे, संन्यासी व्हायचं आहे. तर अशा प्रकारे तर केल्यानंतर काय करतो, तर तो जाऊन आपल्या कोणाला विचारतो. तर त्याने सांगलं की बा घरचे काम काय असतात हे की नाही. तर तो गेला आणि त्याच्या आईने त्याला सांगितलं, काय सांगितलं, आईला म्हणाला की आई काय कर, मला संन्याशी व्हायचं आहे, मला प्रवेशजी घ्यायचे की नाही. तर त्याच्या आई म्हणे की अरे बाबा असं काय म्हणतोय की नाही, माझी तुला एक थोडंसंही माझ्या डोळ्याच्या दूर जायची तुला इच्छा नाही, तुला मी संन्याशी व्हायची परवानगी देईल का. तर त्याच्या आई त्यांनी म्हटल्यानंतर तो म्हणाला बघ ते काही असो मला परवानगी पाहिजे. त्याच्या आईला माहीत आहे की हा जो बद्दी आहे आताच तो राजा झालेला आहे की नाही, हा काय आता राजा झाल्याबरोबर होईल का. तो म्हणतो की तुझा मित्र बद्दी आहे की नाही, तो जर संन्याशी झाला तर काय करेल मी तुला परमिशन देईन. मग तो ते ठीक आहे आणि जाते कोणाकडे, मग त्याच्या मित्राकडे जाते बद्दीकडे. ते बद्दी म्हणते बघ म्हणते माझ्या संन्याशामध्ये बाधा तू आहेस, ते असं काय सांगतोस तू. अरे म्हणते मी तुला सपोर्ट करतो रे, तू संन्याशी आहे. ते म्हणते तसं नाही, माझ्या आईनं सांगलं म्हणते की जर बद्दी जर संन्याशी झाला तर तुला परवानगी देतो, अन्यथा नाही. म्हणून माझी परिचय कोणामुळे आली, तुझ्यामुळे आली. ते म्हणे की बघ अरे अनिरुद्ध मी आताच राजा झालो आहे की नाही, आणि आता जर संन्याशी होतं कसं होईल,
ते म्हणे असं कर म्हणे, कमीत कमी 30-35 वर्ष होते. ते म्हणे इतका वेळ थांबत नाही मी. असं केल्यानं सांगलं 15 वर्ष. ते म्हणे 15 वर्ष थांबा ना मी. असं करता करता किती दिवसाला आलोय? 7 दिवसात. बरं म्हणे असं कर 7 दिवस तर थांब. ते म्हणे ना 7 दिवस थांबतो म्हणे. ते म्हणे की माझ्या पोराला मीराला हे राज्य देतो, सांभाळायला लावतो आणि मी दीक्षा घेतो. कमीत कमी मला 7 दिवस दे. तर बघा आता एखाद्याचा जर मित्र असेल ते जर म्हटलं की बघ आपण काय करू, संन्यासी बनू, तर परवानगी देतील का हो? तर मित्र काय म्हण, अरे मला आताच नोकरी लागली, पहिला पेमेंट झाला नाही, तू काय संन्यासी बनवायला मला? मी काय यासाठीच झालो काय की नाही? यासाठी शिक्षण घेतलं का मी? बघा आपल्या आईवडिला जर म्हटलं की आई मला संन्यासी असतात, आपल्या लोकांची तीळ मात्र इच्छा नाही आहे. तो पोरगा म्हणते असंच दारू पिलेली परवडली, ते पुड्या खाऊन ते कॅन्सर होऊन मेल्याला परवडला, पण संन्यासी होऊ देत नाही. आजी म्हणते बापरे नको, आमचं पूर्ण नष्ट होईल, आहे की नाही? उद्या आईवडिला लाता मारल्या तरी चालतील, पण आई वडील आपल्या मुलाला प्रवेशा देत नाहीत. का देत नाही? कारण त्यांना धम्माचं महत्त्व माहीत नाही. जसं जे बुद्धिस्ट राष्ट्र आहेत, त्या राष्ट्रामध्ये जर म्हटलं आई मला दीक्षा घ्यायची आहे, त्याचे लोक आनंदित होतात. अरे वा साधू साधू म्हणतात. कधी घेणार सांग, कोणता दिवस आहे सांग, आम्ही त्या दिवशी सुट्टी काढू दीक्षा घ्यायसाठी, चांगलं वाजवत गाजवत तुझी दीक्षा करू, असे म्हणतात. आपल्या इकडं नाही बाप्पा, दीक्षा घ्यायची नाही, तू इकडं दारू पिऊन मेला ते परवडला, आहे की नाही, पण दीक्षा घ्यायची का नाही. म्हणून आपल्याकडं भंतीजी जास्त नाही आणि त्याचं जास्त महत्त्व नाही आहे. भंतीजीला आपण काय करतो, एखाद्या भिकाऱ्यासारखं समजतोय की नाही, या की आले वाटते दानासाठी, संपला विषय. पण समजायला पाहिजे बघ, ते तुमच्याकडे दानासाठी आले, पण तुमच्याकडून पुण्य करून घेण्यासाठी आले. ते तुम्ही जर दान दिलं तर तुमचंच आयुष्य वाढते. तुम्ही जर भंतीची सेवा केली ते तुम्हाला पुण्य, आणि तेच पुण्य काय करेल, तुमच्या रक्षणासाठी कामी पडेल. एखाद्या आईने जर म्हटलं की एखाद्या मुलाने काय गेलेत, काय म्हणतात की भंतेजी आता आम्ही घरीच आहो, आमच्याकडे काहीच नाही. काय काय आता आम्ही गेलो ना कोणाकडं तर इच्छा होते की मोठे मोठे घर दिसतात, पण दान द्यायची सुद्धा प्रवृत्ती नाही आहे. तर मी विचार करतो की बाबा हे दान देत नाही तर याची रक्षा होईल कशी या लोकांची. काय काय घरी गेलो मी तर ॲक्सिडेंट झालेले पोरं पाहिले मी म्हटलं काय झालं रे, म्हणे भंतेजी. मी म्हटलं त्याला काय ॲक्सिडेंट झाला काय? ते हो. म्हणजे कशामुळे? भंतेची गाडी. म्हणजे कसं काय? म्हणजे भंतेची नवीन गाडी घेतली म्हणे मी गेलो म्हणे, तर ती गाडी स्लिप झाली म्हणे, ती गाडी पायावर पडली, पाय तुटले. अरे वा, मला लय मोठं काम केलं त्यात, म्हणजे आईवडिलाचं, आहे की नाही? तर बघा आपण आपल्या मुलांसाठी जेव्हा ह्या गोष्टी करतो तर काय केल्या पाहिजे आपण, त्या की ते तर द्या, पण त्याला कमीत कमी त्याची रक्षा होण्यासाठी त्याला त्याच्या नावाने दान तर करा. दानच करत नाही तो. हां म्हणजे सांगा, आपण आपल्या घरी आले ना तर आपल्या मुलांच्या हाताने दान दिलं पाहिजे, मुलांच्या हाताने दान दिलं पाहिजे, स्वतःच्या हाताने दान दिलं पाहिजे, दान कर्म करून घेतलं पाहिजे. बुद्ध काळामध्ये बघा, जर एखादा व्यक्ती जर विहारात जात नसेल ना तर त्याला सांगायचे, तू विहारात गेला तुला एक सोन्याची नाणी दे. विहारात जातोच नाही, ते जर नाही म्हणलं तर असं कर, तू विहारात जातो ना तुला एक सोन्याची नाणी देतो. जाईल की नाही पोरगं? मग एक दिवस गेलं की मग बुद्ध त्याला सुंदर उपदेश करायचा, आणि मग त्याला लाभ झाला धर्माचा, त्याला लाज वाटायची की अरे हे बुद्धाला जर समजलं तर काय म्हणतील बुद्ध, की बघा हा विहारात कशामुळे आला, पैसे भेटायला म्हणून आला, म्हणून तो फार लाजायचा आणि म्हणायचा घरी याचा सांगायचं की बाबा हे पैसे नाही पाहिजे, हे बाबा तू नको मला. किती मोठा लाभ झाला त्याचा. म्हणून आपल्या जीवनामध्ये विहारात पाठवण्यासाठी आपण किती उत्साहित ठेवलं पाहिजे आपल्या मुलांना. तर आपलं सांगा, विहार किती स्वच्छ असलं पाहिजे. विहार जो एखादा व्यक्ती स्वच्छ करतो, बघा बुद्धाच्या काळात एखाद्या स्त्रिया जर देवलोकातून इथं आल्या आणि त्याला जर समजलं की अरे बाबा मी देवलोकातून आलो की नाही, काय काय स्त्रियांना आठवायचं की मी देवलोकातून आलो म्हणून, मग ते काय करायच्या, पुण्य करण्यासाठी सुरुवात करायच्या. मग त्याला समजायचं की आता रिटर्न जायचं आपला, कसं पुण्य करायचे. मग काय करायचे, ते कोणाचं ऐकायचं नाही, विहार साफ करायच्या, मूर्ती साफ करायच्या, फुलांनी पूजा करायच्या, भिक्खू संघाला दान वगैरे द्यायच्या, कंटिन्यू पुण्य करायच्या, आणि मेल्यानंतर त्याच ठिकाणी जायच्या. जशी तुम्हाला माहीत असेल, मला वाटते या भागात काय एका खंडात आहे का दुसऱ्या खंडात आहे की पती पूजिता नावाची एक उपासिका आहे. तर ती मरण पावल्यानंतर काय केलं तिला, ते आपल्या पतीसाठी एक सुंदर अशी माळा बनत होती. तर ती माळा करता करताच मरण पावली. इथं जन्म घेतला, लहानाची मोठी झाली, तिला सर्वच आठवलं, आपल्या पतीचं स्मरण झालं.
तिला वाटलं रिटर्न वापस जायचं, काय करायचं, लागली पुण्य करायला. लग्न केलं, तिला मुलं झाले, पती झाले, खूप पुण्य केलं आणि पुण्य केल्यानंतर तिचं नावच पडलं पती पूजिता, पतीचे स्मरण करून राहणारी, सेवा करणारी पतीची सदैव, म्हणून तिला पती पूजिका, पतीची पूजा करणारी. तर असं नाव पडलं. मेल्यानंतर मग बुद्ध आले, म्हणाले भंते ती पती पूजिका स्त्री मरण पावली. आपल्या पतीचा खूप स्मरण करते, पतीनुसार राहत होते की नाही, पतीचं कोणतंही आहे सदैव पतीच्या आठवणीच करते. तर बुद्ध म्हणतात भिक्षुंनो, या पतीची आठवण करत नव्हती ती. काय सांगितलं? बुद्ध म्हणतात या पतीची आठवण करत नाही, त्या पतीची आठवण करत होती की माझा पती काय करत असेल, हे करते की नाही. तर म्हणून बुद्ध म्हणतात की या पतीसाठी बघा तिने किती पुण्यकर्म केलं आणि गेल्यानंतर त्याच पतीची पुन्हा पत्नी बनली. आणि बनल्यानंतर सांगलं की बघ कुठं होतीस, बघा एकच दिवस, फक्त एकाच दिवसासाठी बघा तो झोपेतून उठे, संध्याकाळ होईपर्यंत तिथं उत्पन्न झाली. ते देवलोकात बघा आयुष्य किती आहे, इथं जन्मली बी, म्हातारी झाली, मुलं बाळी झाली, म्हातारी मरणही पावली आणि गेली. तिचा पती म्हणते इतका वेळ कसा काय लागला तुला, ते म्हणते मी मरण पावलं होतं, म्हणते मनुष्यामध्ये गेलो आणि अशा. मग सांगलं की अरे मनुष्य कसे आहेत, ते सांगतात मनुष्याची गोष्ट सांगून म्हणते सोडाच, म्हणते अरे सांगतं, म्हणते काय झालं, ते लोक विहारातही येत नाहीत, सील पालनही करत नाहीत, दान दक्षिणा तर बिलकुल करतच नाहीत. मी स्वतः काय केलं, मी सदैव विहारात जायचो, भक्तीची सेवा करायचो, भोजन दान द्यायचो आणि म्हणून मी थालो. असं म्हणलं ते म्हणते अरे म्हणते फालतू तुझे शब्द ऐकले बाबा, असे लोक राहतात का म्हणे पृथ्वीवर. ते म्हणे हो बापरे, म्हणे हे कान मला म्हणे असं वाटते की नाही ऐकायला पाहिजे की असे आता का सेवा पुण्य वगैरे काहीच करत नाही का. ते म्हणे हो काहीच करत नाही. तर त्याला असं की हे शब्द काय अप्रिय आहेत, असे नको. तर अशाच प्रकारे ती पती पूजिता होती. तर बघा म्हणून आपल्याकडे जी संधी आहे त्या संधीचा काय करतो, आपली संधी आपली जाते की नाही. आपल्याकडे किती वेळ आहे बरं, विहारात येणे, विहार साफ करणे, मूर्ती साफ करणे, फुलाने धुपाने दीपाने पूजा करणे, भिक्खू संघाची सेवा करणे, पुण्य दान वगैरे करणे, सील पालन करणे, उपवास करणे, आपल्यासाठी किती पुण्य संधी आहे बरं. तर ते आपण संधी काय करतो, गमावतो. म्हणून एखादी देवतामध्ये जर एखादी आली, तिला जर स्मरायला आपल्या या गोष्टी पडत नाही, ती पुण्य करायसाठी कंटिन्यू करते की अरे मला तिथं जायचं आहे. तर अशा प्रकारे कोण पुण्य केलं होतं, त्या अनिरुद्ध पुण्य केलं होतं बघा. आणि म्हणून बघा पुण्य केल्यानंतर बघा किती श्रीमंत कुळात उत्पन्न आला. आणि त्या श्रीमंत आल्यामुळे बघा त्याग करण्यासाठी बघा एका क्षणात त्याग करतो तो व्यक्ती. आपले गरीब लोक बघा काहीच नाही ना, परिपूर्ण काहीच नाही, पण त्याची जी तृष्णा असण्याची लय गाढ बांधलेली असते, त्याच्यामुळे त्याला त्याग करण्यासाठी काय होते, लय कठीण जाते, सहजासहजी हो म्हणत नाही दीक्षेसाठी. तर तो गेल्यानंतर कोणाला म्हणाला, त्याच्या मित्राला की बा तुझ्यामुळे माझी दीक्षा, बघा किती श्रीमंत आहे, किती पैसा राजा आहे की नाही, पण मित्राचा काय एका सेकंदात मान ठेवतो. आता श्रीलंकेमध्ये जेव्हा आम्ही होतो ना तिथं, तर काय काय पोरं मिळायचे आणि दीक्षा घ्यायसाठी यायचे एकोणिकाचे मित्र. तर मी विचार करायचे की अरे हे बुद्ध काळातल्यासारखे मित्र झाले नाही, मित्र होण्याचे म्हणायचे भंतेची आम्हाला दीक्षा. मी म्हटलं असं तर आमच्या इकडे पाहायलाच भेटत नाही बाबा. मित्र काय म्हणत की बाबा अरे दीक्षा घ्या, नाही म्हणतात तुझं घे बाबा, आहे की नाही. केस तर काय लोक म्हणतात मी बिलकुल केस कापतच नाही म्हणतात, लढतात काही पोरं केस कापायचे म्हटलं तर नाही म्हणतात भंतेजी आम्ही काय केस कापत नाही. मग झालं असतं भंतेजी, पण केस टाकत नाही आम्ही. म्हणजे बघा किती केसावर किती तृष्णा आहे. तर तेवढा मोठा तो भद्दीय राजा काय केलं, त्यांनी सांगितलं की बा ठीक आहे म्हणे मी काय करतो, दीक्षा वगैरे घेतो. भद्दीय राजा म्हणे. आणि नंतर त्यांनी 7 दिवसानंतर सर्व केलं आणि सांगितलं की ठीक आहे आपण दोघंही घेऊ. अशा प्रकारे त्यांनी त्याला प्रति बघा. तर दीक्षा घेण्यासाठी बघा 6 होते. त्याचं नाव होतं उपाली. आणि शेवटचा जो व्यक्ती होता तो कोण होता, उपाली. भद्दीय राजा, भद्दीय, अनिरुद्ध, आनंद, भृगू, किमिल आणि देवदत्त हे सर्व मिळाले आणि चालले बुद्धाकडे दीक्षा घेण्यासाठी. तर रस्त्यामध्ये त्यांच्याकडे 7वा व्यक्ती होता. 7वा व्यक्ती कोण, उपाली आहे की नाही, नावी आहे की नाही, तर ते सुद्धा होता. तर काय झालं, रस्त्यात गेल्यानंतर काय झालं, इकडे तिकडे फिरले, सेना वगैरे घेऊन गेले आणि अर्ध्या रस्त्यात गेले. त्याला सांगलं की अरे या उपालीने काय केली, आपली सेवा केली की नाही. म्हणून जेवढे काय आपले दागिने होते, आता मोठे मोठे होते ना की ते की सोन्याने अंग भरायचं त्यांचं. तर काय केलं की या व्यक्तीने आपली लय सेवा केली नाही उपालीने. मग काय केलं त्यांनी, सर्वांनी आपापल्या अंगावरचं जितकं सोनं आहे तितकं सोनं काय केलं त्याला बांधलं. तर मोठं गठोडं झालं असं. त्याला सांगितलं की बघ आता तुला काम करायची काय आवश्यकता आहे का,
नाही आहे, आता तू घरी गेल्यानंतर मरेपर्यंत सुखाने राहू शकतो, इतकं तुला धन पर्याप्त आहे आणि हे धन घेऊन जाय. अशा प्रकारे केलं. मग त्या उपाल्याला त्याला लई बरं वाटलं. त्याने काय केलं, गटोडे घेतलं, डोसक्याला निघाला. आता निघल्यानंतर अर्ध्या वाटत गेल्यानंतर त्याला सांगलं की अरे शाक्य लोक काय सोपे नाहीत बाबा, लय आहेत. म्हणतील की आमच्या पोराला मारलं धन घेऊन आलाय की नाही, मृत्यूचं का म्हणलं नाही. शाक्य लोक काय समजदार आहेत का, एका क्षणाला विचार करतील मग की अरे आमच्या पोराला मारलं बाबा यांनी, हे धन घेऊन आलं ना, तर याच्याकडे धन एवढं कसं काय आहे की नाही. आता नावी आहे एवढं सोनं चांदी याच्याकडे कसे, हेरे माणिक मोती याच्याकडे कसे, असे म्हणतील आणि न विचारताच मारून टाकतील, चांगलं तरी मारतील. म्हणून त्याला वाटलं की ठीक आहे बाबा हे गेलं नाही पाहिजे. मग त्याने काय केलं, ते गटोळा एक नाही का झाडाला बांधलं, सांगलं ज्याला सापडलं त्याचं झालं. वापस आलं, त्याला सांगलं अरे वापस कसं काय आला तू. त्याने सांगलं अशा प्रकारचा मी विचार केला. ते सर्व म्हणे 6 जण म्हणे बरोबर विचार केला, नाहीतर तू गेला असता ना तिकडेच गेला असता. मग असं गेल्यानंतर बुद्धाला वंदन वगैरे केलं त्यांनी. आणि वंदन केल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणाले म्हणते भगवान की हा उपाली आहे, हा उपाली काय परंपरेनुसार हा नाव्याचं काम करतोय की नाही. तर हे आतापर्यंत आमचंच वंदन करत आला, आमचीच हाजी हाजी करत गेला, आमचीच प्रशंसा करत गेला की नाही. पण म्हणते आमच्या आधी तुम्ही यांची दीक्षा करा, यांची जर केली ना तर आमच्यामध्ये मीपणा अभिमान राहणार आहे. कारण हे जर आधी जर दीक्षा घेतली तर आम्ही काय करू, यांचा मान देऊ, यांना सन्मान देऊ आणि यांचं आम्ही वंदन करू. आतापर्यंत आमचं वंदन करत आलं की नाही ते. तर हे जर याला आधी जर दीक्षा दिली तर काय करू, आम्ही यांचं वंदन करू, हे आमच्यापेक्षा मोठा होईल. याला आम्ही आलं तर काय करू, उच्च आसन देऊ. तर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो तुमचं बरोबर आहे की नाही. मग बुद्ध पहिले कोणी दीक्षा करतात, उपालीची दीक्षा करतात, नंतर यांची दीक्षा होते. तर अशा प्रकारे ज्यांची दीक्षा झाली आणि दीक्षा झाल्यानं काय केलं, तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, नाना प्रकारचं हे केलं आणि चांगल्या प्रकारे अभ्यास वगैरे करू लागले. तर केल्यानंतर बघा जो हा प्रत्येक व्यक्तीने एका हप्त्यामध्ये भद्य जो राजा आहे तर याने काय केलं, 7 दिवसामध्ये अरंत प्राप्त झाला, अरंत प्राप्त केलं. अनिरुद्धाने दिव्य चक्षु प्राप्त केले 7 दिवसामध्ये. बघा किती हुशार असले का. बघा त्यांनी दीक्षा घेतली ना, बघा दीक्षा ना या भद्य राजाने काय केलं, 7 दिवसात अरंतपद प्राप्त केलं. सांगा किती वीर्य असेल आहे की नाही, किती धम्माविषयी श्रद्धा असेल. अनिरुद्ध भंतेने काय केलं, दिव्य चक्षु प्राप्त केले. आनंद भंतेने काय केलं, श्रोतापन्न प्राप्त केलं. भगुनं सुद्धा काय केलं, हे केलं. केमिलनं सुद्धा हे केलं. आणि देवदत्ताने मात्र फक्त रिद्धिबल प्राप्त केलं. रिद्धिबल ज्याला आपण काय म्हणतो, आपल्या भाषेमध्ये त्याला म्हणतो जादू वगैरे म्हणतो की नाही. तर हे जादूचा प्रकार वेगळाच आहे म्हणा, पण रिद्धिबल ज्याला हे करतो त्यांनी त्याचं केलं. आणि अशा प्रकारे तर गेल्यानंतर त्यांनी काय केलं, मग हा जो व्यक्ती आहे कोण, देवदत्त, तर 7 गेल्यानंतर त्याला असं वाटलं अरे मी तर हे रिद्धिबल कोण आहे, कशामुळे प्राप्त केलं, मी माझ्या मेहनतीने केले की नाही. मग त्याला असं वाटलं की अरे मी बुद्ध झालो तर किती चांगलं. हे जे एवढे लोक आहेत, तर बुद्धाकडे गेला आणि मला म्हणते भगवान आता तुम्ही काय करा, आराम करा. नाही आता संघाचं संचालन कोणाकडे द्या, माझ्याकडे द्या ना, मी हे संघ सांभाळतो. असं म्हणल्यानंतर बुद्ध म्हणतात अरे देवदत्त मी संघाचं संचालन सारीपुत्र मोगल्या देत नाही, ते दोघे आरंत आहेत हे की नाही. या जोगावर जबाबदारी दिली का मी संचालन करण्यासाठी, ना मी सारीपुत्रावर दिली नाही ना मोगल्या दिल्या, तो ही गोष्ट सोडच हे की नाही. तर बुद्ध म्हणले की हे तुझ्यासारख्याला मी हे संघाचं उत्तरदायित्व देतो का, नाही देत. तर सांगा किती चिल्ला असेल मग असं केल्यानंतर त्याला असं वाटलं, तो कोणाकडे गेला, मग अजातशत्रूकडे गेला. आणि अजातशत्रूला त्यांनी काय केलं, त्याच्या मनामध्ये एकी टाकलं. त्याला सांगलं बघ माणसाचं आयुष्य फार कमी आहे बरं, तर त्यासाठी काय करतो तू लवकर राजा होय, तू काय कर, तू या अरे बापाला मार, तू राजा बन. मी कोणाला मारतो, मी बुद्धाला मारतो आणि मी बुद्ध होतो, संघ चालक मी होतो. तर अशा प्रकारे केल्यानंतर काय केलं, त्याच्या आधी त्या देवदत्तांनी
अजासूला आपल्याकडे असं करून घेतलं. तर याच्याकडे काय होतं, रिद्धी बल होतं की नाही. तर रिद्धी बल होतं की नाही, तर कशा प्रकारे आला, तर काय केलं, आंतरिक झाला आणि अजाशत्रूच्या पोटामध्ये घसला आणि त्याचं पोट असं दुखू म्हणजे हे करू लागला. देवदूत आंतरिक झाला, त्याच्या पोटात गेला. पोटात गेल्यानंतर काय केलं, अशी खळबळ करू लागला. त्याने सांगितलं, अरे काय किती दुखते पडे की नाही. असं केल्यानंतर त्याने लगेच बाहेर आला. आणि बाहेर कसा आला, एक असा उग्र तपस्या करणारा, तपस्याचं रूप घेतल्याने. असं गळ्यामध्ये सर्प, हातामध्ये सर्प आहे की नाही, असे येडकाळ घालू असे पूर्ण प्रत्येक पायामध्ये असे गोल येटारी पूर्ण सर्प अंगावर केले. असे ह्या चारी तोंड. एकच का नाही, जसे आपण ते भंडारा वगैरे लावतात की नाही, इथं भंडारा आहे की नाही, हाताला भंडारा, या भंडारा आहे की नाही. जसं एखाद्या देवताचे बघा हातापायाला फुलं असतात की नाही, तशा प्रकारे आहे की नाही. गळ्यामध्ये 2-3 सर्प, अशी फड्या करणारे 2-3 सर्प, इथं सर्प गुंडाळा करून, इथं सर्प गुंडाळा करून, पोटाला गुंडाळा करून, मांडीला पायाला असे सर्प झहरे असे फणा काढून उभा राहिला. त्याला बापरे, किती महान व्यक्ती, किती सर्प आहे त्याच्या अंगावर आहे की नाही. मग त्याने सांगितलं की तुम्ही होते का, म्हणजे माझ्या पोटात तुम्ही होते का. ते म्हणजे हो, मीच होतो तो पोट दुखवणारा व्यक्ती. मग त्याने सांगितलं, बाबा मग इतके महान का तुम्ही, म्हणजे हो. मग त्याने सांगितलं, तुमच्या रूपात या तुम्ही आहे की नाही. मग लगेच कोणाच्या रूपात आला, तो देवदत्ताच्या रूपात आला. म्हणे बापरे, म्हणे भरती इतकी रिद्धी संपन्न आहेत. मग त्यांनी काय केलं, त्याचं मन आपल्याकडं वळवलं आणि नंतर काय केलं, मग राजमान्य तो भिक्षू झाला. कोण, देवदत्त. मग त्यांना ते थोडं सांगू लागला की बा असं कर तसं कर आहे की नाही. मग त्याला वाटलं, अरे इतका महान व्यक्ती आपल्याला सल्ला द्यायला, मग आपलं काय भाग्यच आहे की नाही. आणि हे पाहूनच म्हणायला नाही की बघ बरं, लवकर राजा होईल, तर काय मनुष्याचं आयुष्य फार कमी आहे. असं करून त्यांनी काय केलं, आपल्या पित्याची हत्या केली आहे की नाही. आणि देवदत्त सुद्धा काय केलं, बुद्धांच्या इकडे काय केलं, त्याने सांगितलं की मी बुद्धाला मारतो आणि काय करतो, मी बुद्ध बनतो. अशा प्रकारे त्यांनी पण केलं. पण त्याला माहीत नाही की बुद्धाला कोणी मारू शकत नाही आणि बुद्ध दुसरा व्यक्ती बनवू शकत आहे. बुद्धाला मारणं अशक्य आहे. संसारामध्ये किती लोकांना मारणं अशक्य आहे, बुद्धाला म्हणजे महाब्रह्माला मारणं अशक्यच आहे. तो मरत नाही, त्याला कोणी मारू शकत नाही. नंतरची गोष्ट शक्र, ज्याला आपण देवताचा राजा आहे म्हणतो, त्याला कोणीच मारू शकत नाही. नंतरची गोष्ट चक्रवर्ती राजा, त्या राजाला सुद्धा कोणीच मारू शकत नाही. त्याचं आयुष्य संपलं की आपोआप तो व्यक्ती मरून जाते. महाब्रह्मासुद्धा त्याचं आयुष्य संपलं की च्यूत होते. शक्रसुद्धा त्याचं आयुष्य संपलं की च्यूत होते. ज्याला आपण चक्रवर्ती राजा म्हणतो त्याचं सुद्धा आयुष्य संपलं की आपोआप च्यूत होते. आणि बुद्धसुद्धा आयुष्य संपलं की बुद्धसुद्धा निर्वाण प्राप्त करा. हे 4 लोक जे आहेत, या 4 लोकांना मारणं अशक्य आहे. म्हणजे कोणताही व्यक्ती या व्यक्तीला मारू शकत नाही. त्याने किती जरी प्रयास केला तरी तो व्यक्ती मारू शकत नाही. तर यांनी काय म्हटलं की मी बुद्धाला मारतो आणि काय करतो, बुद्ध बनतो. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, तशा प्रकारे सुरुवात केली. तर सुरुवात केल्यानंतर काय केलं त्यांनी, त्यांच्याकडे जो हाती होता राजा काळ, खूप मोठा हाती होता. तर त्या हातीला काय केलं त्यांनी, दारू पाजली, खूप दारू पाजली. आणि त्याला काय केलं, म्हणजे त्या हातीची स्मृती भ्रष्ट करून टाकली. जसं बघा एखाद्या व्यक्तीला जास्त दारू जर पाजली तर बघा स्मृती याची भ्रष्ट होते, काही बडबडू लागते. तसंच त्या हत्तीला काय केलं, पिसाळलेला हाती होता. साधारण होता का तो व्यक्ती, पहिलीच गोष्ट तो पिसाळलेला होता. आणि नंतर काय केलं, अजून त्याच्याबद्दल काय केली, त्याला दारू पाजली. आणि जेव्हा बुद्ध त्या ठिकाणी भिक्षा मागायला येते ना, जेव्हा त्याला समजलं की बुद्ध हे राजगृहामध्ये भिक्षा मागण्यासाठी आलेले आहेत, तर लगेच त्याच्या हातीच्या काय केलं, पायाच्या साखळा वगैरे सोडल्याने सगळे. तर लोक इतके शिवाशाप देऊ लागले देवदत्ताला की अरे ह्या राजाही किती पापी आहे आणि याचा सल्ला ऐकतो, अरे किती सुंदर बुद्ध आहेत नाही. असे खूप दुरून हाती असा उड्या मारतो, सर्व इकडं तिकडं लोक पळते, सर्व शोर झाला, खूप चिरकत होते, ओढवते. आनंदची मात्र बुद्धावर फार करुणा होती. आनंदभंतीची लय करुणा होती. आनंदभंती काय केलं माहिती आहे, बुद्धाच्या समोर गेले आणि असे हात करून उभे राहिले की जेणेकरून बुद्ध हत्तीला मारू नये की नाही. बुद्ध म्हणजे हत्ती बुद्धाला असं मारू नये की नाही, म्हणून काय केलं, बुद्धाच्या समोर जाऊन उभा राहिला, हात केले. तर बुद्ध म्हणतात, अरे आनंद बाजूला हो, तू काही करत नाही. तर म्हणतात नाही म्हणते भगवान, हा व्यक्ती काय एक तर पिसाळलेला आणि याला काय केली, दारू पाजली की नाही. तथागत तसं एखादा कोणता व्यक्ती आला ना तर भागावून पळून जात नाही, तथागत जाग्यावर राहतात. म्हणजे म्हणे बुद्ध काय होतात, म्हणजे बुद्ध ना कोणाला घाबरते की नाही, ना बुद्ध म्हणतात ना बुद्ध पळून जाणारे आहेत, ना घाबरणारे आहेत, ना किंवा
प्रसंग आल्यानंतर पळपुटे आहेत असं नाही. म्हणून बुद्ध म्हणतो की बुद्ध ह्या गोष्टी कधीच करत नाहीत बुद्ध. तर ते केलं ना तर सर्व भिक्षू सर्व पळाले बरं, फक्त आनंद आणि बुद्धच होते. तर बुद्ध आनंदमतीला बुद्धाने साईडला केलं आणि जसं हाती आला तर त्या हातीला बुद्ध म्हणतात की तथागताला जर हानी जर पोहोचली तर महान पाप लागते त्या व्यक्तीला, आहे की नाही, जन्मांतर. तर ते त्याचं पाप घडत नाही. तर म्हणतो की हे नाग तथागताला काय करू नको, तू हे करू नको, दुःख पोहोचू नको, कारण जर पोहोचवलं तर तुला जन्मांतर महादुःख अनुभव करायला लागेल. म्हणून तथागताने काय करतो, मैत्री कर. म्हणून तथागताने आले ना तर आपली मैत्री तिच्याकडे प्रसारित केली. तर कोणती मैत्री, 2 प्रकारची मैत्री आहे. तर बुद्धाने कोणती मैत्री प्रसारित केली, अपमान चेतो विमुक्ती, मागत नाही, अप्रमाण मैत्री भावना. एक टार्गेट केलं. आपण मैत्री भावना शिकतो कसं आहे, गोल गोल घुमून शिकतोय की नाही, स्वतःपासून नंतर जे नगरापासून की नाही. पण बुद्धाची कोणती म्हणजे दिशा करून, कोणत्या दिशेला हात येत होता, ज्या दिशेकडून हात होता त्या दिशेकडे बुद्धाने स्ट्रेट मैत्री केली. त्याला आपण म्हणतो अप्रमाण चेतो विमुक्ती. तर तशी केल्यानंतर जेव्हा तो जवळ आला तर काय केला, त्याच्यामध्ये जे होतं तर लगेच आला आणि त्यांनी घुटणे टेकवले, बुद्धाला वंदन केलं आणि जोरात काय केलं, आपल्या सोंडाने बुद्धाच्या पायावरती केलं आणि मुंडकं टाकलं की नाही. तर बुद्धाच्या डोक्यावर असा हात फिरवला. तर बघा जितकं दारू पिलेला व्यक्ती काय केलं तर बघा बुद्धाने त्याला वळवणार आणलं की नाही. म्हणून हे सत्य आहे आणि या सत्य वगैरे. म्हणून जय मंगल अष्टगाथा आहे की नाही, कोणती गाथा आहे ते, नालागिरी गजवरम अतिमत्त भूतम दावगी चक्कमसिनिम सुधारण काय मेतंग गुसेक, मेतंग म्हणजे मैत्री, गुसेक विधिना जितवा मनिंदो तन तेजसा भवतुते जय मंगलानी. तर अशा प्रकारे बुद्धाने हे केलं, मैत्री भावने त्याला केलं. त्याने बुद्धाला वंदन केलं, बुद्धाने त्याला आशीर्वाद दिला आणि तो व्यक्ती निघून गेला. तर जे व्यक्ती पिसाळलेला जरी असेल तर बुद्ध काय करते, त्याला चांगल्या मार्गावर सन्मार्ग काढला होता. तर ही गोष्ट केल्यानंतर ही गोष्ट घडली ना तर प्रत्येक घरामधून देवदूताला लोक शिव्या देऊ लागल्या. त्या राजाला तर द्यायलाच होत्या, पण म्हणले की अरे या राजाला अशा पापी व्यक्तीची संगत मिळून याने आपल्या वल्लाला मारलं आणि हा व्यक्ती काय करतो, बुद्धाला मारण्याचा प्रयत्न करतो. तर म्हणून तशा प्रकारे बुद्धाला त्यांनी काय केलं, मारण्याचा प्रयत्न केला. नंतरचा प्रश्न झाला की बुद्ध एक वेळेस काय करते, चक्रमण करत होते एक तर तेव्हा सुद्धा त्याला असं वाटलं की ठीक आहे बुद्ध हातीनं मरत पडलाय का, तर आता मी विशाल पत्थर बुद्धाच्या अंगावर टाकतो. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, त्याच्या आधी हाती सोडायच्या आधी सुद्धा बरेच प्रसंग त्यांनी केले. काही धनुर्धारी व्यक्तीला बुद्धाला मारण्यासाठी पाठवलं होतं. त्याला सांगलं बघ त्याने जर नाही मारलं तर तू त्याला मार, त्याने जर त्याला नाही मारलं तर तू त्याला मार, असं करून काय केलं. आणि मागच्या व्यक्तीला सांगलं त्याने जर नाही मारलं तर तू त्याला मार. तर जेव्हा बुद्धाला ते बाण मारले तर बुद्धाने रिद्धिवराने काय त्याचे बाण जशाला तसे चिटकून ठेवले. लय बसल्यानंतर बुद्धाने पुन्हा मैत्री केली, करुणा केली, त्यालाच केली. बुद्धाचा उपदेश ऐकला, त्यांनी आपली माफी मागली, बुद्धाला क्षमा याचना केली. बुद्ध म्हणतात की बघ ज्या मार्गाने आला त्या सर्वांना सांगलं, ज्या मार्गाला आला त्या मार्गाला तुम्ही जाऊ नका. तर असा प्रकार सुद्धा त्याचा हा बाण मारण्याचा काय प्रसंग सुद्धा निष्फळ ठरला. म्हणून त्यांनी हाती सोडला आणि हाती सोडल्यानंतर काय केलं, शिला फेकली, पत्थर. जेव्हा बुद्ध चक्रमण करत होते तेव्हा खूप मोठा पर्वतावरून त्यांनी काय केलं, लय मोठी पूर्ण ताकदीने ती शिला वगैरे फेकल्यानंतर ती जेव्हा आली ना तर पृथ्वीमधून एक पत्थर असा बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर तो पत्थरावर पडला, त्याचे फुटला तो पत्थर. तर त्याची जी चीप असते अनिदा तर ती हवेच्या वेगात आली आणि तथागताला लागली की नाही, तर तथागताचं रक्त निघलं की नाही. तर म्हणून सेवा कोणी केली, जीवकाने सेवा केली आहे की नाही. तर एकदा काय झालं तर पट्टीसाठी येत होता ना, तर राजाने त्याला म्हणजे दरवाजा बंद झाला, त्यांनी सांगितलं. तर बुद्धाने त्याच्या मनातले भाव झाले आणि आनंद सांगले की आनंद अशा प्रकारचं कर, पाणी गरम कर, पाण्यात धुई, ही दवाई लाव, ती दवाई लाव, आहे की नाही. तर काय झालं, बुद्धसुद्धा काय तर मोठे वैद्य होते, म्हणजे बुद्धाला प्रत्येक दवाई माहीत होती. तर अशा प्रकारे त्यांची काय दवाई वगैरे दिली. मग भिक्षू काय झाले, भिक्षू वाटलं की अरे हा व्यक्ती कधीही मारू शकतो का. मग काय करायचं, भिक्षू बुद्धाच्या चारी दिशेला काय करायचे, रात्रभर पठण करायचे, सूत्रपठण. तर बुद्ध म्हणतात आनंद हे भिक्षू काय रातभर करायले. तर म्हणते देवदत्ताने तुम्हाला शिला मारली की नाही, तेव्हा भिक्षूच्या मनात एक भय निर्माण की अरे कधी जर प्रसंग आला तर हा व्यक्ती बुद्धाला मारू शकतो. तर बुद्ध म्हणतात भिक्षूला सर्वांना बोलवून घे. भिक्षू म्हणतात भिक्षू नो
हे तुम्ही करताही योग्य नाही आहे. कारण तुम्हाला वाटते की ती व्यक्ती मला मारेल, पण ते अशक्य आहे. शक्य आहे का ते? नाही आहे. तथागतांना कोणताही व्यक्ती मारू शकत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, संसारामध्ये या 4 व्यक्तीला कोणताही व्यक्ती नष्ट करू शकत नाही, ते अशक्य आहे. म्हणून तुम्ही तथागत चिंता करणं सोडा आणि चांगल्या प्रकारे ध्यान वगैरे करा, शांत राहा. तर असा तो प्रसंग झाला. तर असं केल्यानंतर बुद्धांनी सांगितलं की त्यांनी मला आताच मारण्याचा प्रयत्न, काय म्हणता, नाही, बुद्धाचं नसते. बुद्धांचं पुनर्जन्माचं असं काहीही नसते. कारण नाही, बुद्ध म्हणतात की तो माझ्यासोबत आताच वैर नाही त्याचं. त्यांनी मला याच जन्मात मारण्याचा प्रयत्न केला का? मागच्याही जन्मात त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, पण तो सक्सेस झाला नाही. वैर होतं ना, वैर माणसाचं बघा, त्यांनी वैर धारण केलं म्हणून तो प्रत्येक जन्मात बुद्धासोबत आला, कारण त्याचं वैर आहे ना. वैर जर नसता आला असता का तो? म्हणून बुद्ध म्हणतात भगवंत अगोदरच्या जन्मामध्ये एका ऋषीच्या मागे हत्तीवर बसून त्या ऋषीला त्रास देत राहतात, पळत राहते तो ऋषी, आणि भगवंत हत्तीवर त्याच्या मागे पळत राहतात. तर भगवंत असं म्हणतात की त्याचा विपाक हा आहे. नाही नाही, बुद्धाला तसा कर्मविपाक येत नसतो. बाकीच्याला येऊ शकतो. चिंचेच्या बाबतीमध्ये पण भगवंतांनी म्हणली होती, म्हणजे माझा तो विपाक आहे. नाही नाही, तो विपाक नाही. तो बुद्ध म्हणतात की तो व्यक्ती त्यांनी तसं केलं, तसं का केलं? तथागताला बदनाम करायची, पण तिथं तो व्यक्ती सक्सेस होऊ शकला नाही, म्हणून तोच कर्म या जन्मात झालेला आहे. तथागत हे नसतं, तथागताला कर्माचा विपाक तथागताला नसतो. फक्त तथागत एकमेव असतात की तथागताला मागच्या जन्माचा कर्मविपाक प्राप्त होत नाही. बाकीचे पूर्ण व्यक्तीला त्या कर्माचा विपाक होतो. सारीपुत्राला, महामोगल्यांना, या सर्वांना लागू होतो, पण तथागताला लागू होत नाही. समजलं? हां, म्हणून आपण जे कथा ऐकतो तर ते पूर्ण कथा नसतात. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगलं, जेव्हा तुम्ही उपदेश ऐकता तर त्याचा आरंभ असला पाहिजे, त्याची एंडिंग तुम्हाला समजली पाहिजे, तेव्हा तुम्हाला समजते. तर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, आता हे पत्तर फेकल्यानंतर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, हा देवदत्ताने मला आताच मारण्याचा प्रयत्न केला का? आताच मारल्यानंतर मला हे झालं का? आताच मारण्याचा प्रयत्न केला की मागच्या जन्मातसुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, पण मी मरू शकलो का? नाही. मागच्या हे प्रयत्न आताच नाही केला त्याने, मागच्या जन्मातसुद्धा कित्येक जन्मामध्ये त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. तर बघा काय म्हणतात, एक चूल हंस जातकमध्ये त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला मागच्या जन्मामध्ये. महाहंस जातकमध्ये सुद्धा प्रयत्न केला. कटहक नावाचा जातक आहे त्याच्यात सुद्धा केला. तर अशा नाना प्रकारचे जातक आहेत, तर त्या जातकमध्ये तथागताला मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तो संस्कार याही जन्मात आला. समजलं? त्याचं वैर आहे म्हणून तो या जन्मात आला. त्याचं वैर नसतं आला असता का? नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की वैर जर बांधलं तर ते वैर त्याला तिथपर्यंत घेऊन जाते. जी गलती केली आपण, तर ती गलती पुढच्या जन्मात तीच गलती आपण पुन्हा दोहरवतो. आता आपण एखाद्या भिक्षूला जर शिवा शाप दिल्या, हे दिल्या, पुढच्या जन्मात जरी आपण चांगल्या घरी गेलो तर तीच आपण गोष्ट करतो. म्हणजे काय करतो ते, तो प्रसंग तिथं पुन्हा येतो, सुटत नाही. म्हणून वैर सुटत नाही. आता आपण काय करतो की बा बुद्धाला हे केलं तर बुद्धाचं काही मागचं कर्म असेल का? आहे की नाही? तर तथागताला हा विपाक येत नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की तो प्रयास आहे त्यांचा मारण्याचा, पण याचा आहे का? कर्माचा विपाक नाही. कारण तथागतांना सुविपाक येईल, पण कर्म विपाक येत नाही. कारण तथागताचे कर्म शुद्ध कर्म असतात. कारण त्यांना कोणत्या कर्मात ते करतात, कशासाठी? त्याच्या ते पारमिता असतात. कारण ते पारमिता असल्यामुळे त्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. पण त्या पारमिता पूर्ण झालेल्या व्यक्तीला विपाक कसा आहे? कारण ती गोष्ट करण्यासाठीच तो कार्य करतो माणूस. कारण ती जर नाही केली गोष्ट तर तथागतांना पारमिता पूर्ण कशी? असं नाही की तथागत जेव्हा बोधिस्थ असतात त्यांना मागंसुद्धा माहीत असतं की मला जन्म घ्यायचा आहे, त्याला समजते की मला जन्म घेतल्यानंतर ही पारमिता पूर्ण करायची आहे. मला आता जन्म घेतल्यानंतर मला सील पारमिता पूर्ण करायची आहे, मला दान पारमिता पूर्ण करायची आहे. हे ध्येय ठेवून तो जन्म घेतो आणि त्याला माहीत आहे की मला ही पारमिता पूर्ण करायची आहे. माझा जन्म घालायचा आहे का? नाही, या जन्मामध्ये मला ही पारमिता पूर्ण करायची आहे. म्हणून तो व्यक्ती त्या गोष्टीसाठी मागं लागतो. म्हणून तथागत असे एकमेव व्यक्ती असतात की त्यांना कर्माचा विपाक प्राप्त होत नाही. हां, प्रत्येक बुद्धाला सुद्धा कर्माचा विपाक येतो.
समजलं. पण तथागताला नाही, कारण तथागत परिपूर्ण असतात. कारण त्याचं पुण्याचं जे भांडार असते पूर्ण परिपूर्ण असते, पापाचं भांडार नसते. असं जर त्याला थोडंसं जरी असतं तर मार त्याला विजय कसा हो देईल मग. समजलं. मार कसा म्हणते की मार म्हणते की मी 10 पारमिता पूर्ण केल्या, तू 10 पारमिता पूर्ण केल्या. त्यांनी जर सांगितलं की अरे तू असं असं केलं होतं, हा तुझा विपाक आहे की नाही, तू यासनावर उठू नको बसू नको, असं होतं नाही. म्हणून तथागत म्हणतात की मी 10 पारमिता केल्या, 10 उपपारमिता केल्या, 10 पारमिता पूर्ण केल्या. म्हणजे एक पारमिता तर किती वेळेस केल्या? 3 वेळेस. असंख्य. तर सर्व मिळून 10 पारमिता म्हणून 3 पारमिता जर उल्लेख केला किती वेळेला? 30 पारमिता वेळेला. तर असे असंख्य जन्मात करता आले ते. तर तथागतांच्या मागच्या गोष्टी होत्या ते त्यांच्या का होत्या? पारमिता पूर्ण करत होत्या. कारण त्याला स्मरण असते, आठवण असते त्यांना, एका शब्दाची आठवण असते त्यांना. आणि म्हणून तथागत म्हणतात की हा जो प्रयास यांनी शिला फेकून केलेला आहे, हे तथागताला मारण्याचा प्रयास यांनी केलेला आहे. पण हे प्रयास आताच त्यांनी केला का? आहे की नाही? आता जसा सक्सेसफुल झाला का त्याचा प्रयास? नाही. तसंच मागच्या जन्मातसुद्धा त्यांनी मला मारण्याचा प्रयास केला होता, आताच नाही. तर काही जन्मात त्यांनी मला मारलं सुद्धा, बुद्ध म्हणतात. आहे की नाही? पण तिथे मला कोणती पारमिता पूर्ण करायची होती? शांती पारमिता, ज्याला चूळ धम्मपालक जात आहे. त्याच्यामध्ये लहान असताना जेव्हा तो जन्म घेतो तर हा देवदत्त त्यावेळेस राजा असतो आणि त्या राजाच्या प्रिय पत्नीच्या पोटामध्ये बोधिसत्व जन्म घेतात. तो बाळ होते की नाही. आता बाळ झाल्यानंतर कोण्या व्यक्तीला आईला आठवण होते का कोणाला काय बोलावते? गुंगी कशी असते? आपल्या मुलामध्ये की नाही. तर सजून धजून काय करते? आपल्या मुलालाच बघते. तर राजा आलेला त्याच्या लक्षात नसते. तर त्या राजाला इतका राग येते, त्याला असं वाटते की अरे की मी राजा, माझी बायको मला बघाय सोडून या बाळाला बघते. काय करते? म्हणून त्याला असं वाटते की या बाळावर माझी पत्नी इतकं प्रेम करते, माझ्यावर नाही, मी आलो तर उठून नाही, काय नाही, बाळातच गुंगे. म्हणून तो त्याला आदेश देते त्या बाळाला बघा बोलता येत नाही, त्याचे हातपाय कापून टाकते. त्या बाळाच्या आहेत की नाही, हात तोडते, मुडकं कापते, पाय कापते, बघा बोलता सुद्धा येत नाही. तर ते बुद्ध म्हणतात की ते सुद्धा माझी कोणती पारमिता होती? शांती पारमिता होती. एका जन्मामध्ये संन्यासी असतात, तर येतात ना, तर ते म्हणते बघ तू काय असते? म्हणजे संन्यासी आहो. तर ते म्हणते त्यात असं वैशिष्ट्य काय म्हणते? ते म्हणते माझ्या शांती आहे म्हणते. तर ते म्हणते शांती आहे का? बघू बरं म्हणते त्या शांती आहे का? मग आदेश देते याचे हात तोडवर म्हणते. तर तो म्हणते त्याला क्षमा मागते तोडणार म्हणते की बघा म्हणते मी का स्वतःहून तोडू ना म्हणते, हा राजाचा आदेश आहे म्हणते, मला पाप नाही लागलं पाहिजे, यालाच लागलं पाहिजे. म्हणून तो म्हणते सांगते तू शांती कशात आहे म्हणते. ते म्हणते माझ्या हातात आहे. हात कापून टाकते. आता सांग म्हणते शांती कशात आहे? ते म्हणते या हातात आहे. ते कापून टाकते. आता सांगते ती शांती कुठं आहे? माझ्या पायात आहे म्हणते. दोन्ही पाय कापून टाकतात. तुझी शांती कुठं आहे म्हणते? माझ्या पोटात आहे म्हणते. पोट कापते. आता सांग म्हणते तुझी शांती कुठं आहे? ते म्हणते माझ्या गर्दनमध्ये आहे. कापून टाकते. बघा इतकं कापलं सुद्धा त्याच्या मनामध्ये बघा शांती किती आहे. म्हणून म्हणते की माझं पूर्ण शरीर शांतीने युक्त आहे. अशी ती शांती पारमिता पूर्ण करते. सोपी आहे का करणं? आपला साधी थोडंसं काही मुंगीट असते तर बघा काय हाल होते आपली. तर ते तलवार मारते की माझ्यामध्ये शांती आहे. तशी तथागताला शांती पारमिता पूर्ण करावं लागते. सोपं आहे का? नाही. डोळे फोडते ते, तुझ्यामध्ये शांती आहे का म्हणते. ठीक आहे, मग याचे डोळे फोड म्हणते, बघू याच्यात शांती आहे का? याच्यात क्रोध येते का बघू, याला मारल्यानंतर त्याच्यात क्रोध येते का? म्हणते ना की माझ्यामध्ये शांती आहे म्हणून, मी शांतीप्रिय आहे म्हणून त्याचे डोळे फोडते. इतकंसं सुद्धा त्या मनामध्ये इतकं सुद्धा चंचल नाही. बघा चित्त किती दृढ केलं असतं त्यांनी. म्हणून ते जेव्हा जन्मतात तेव्हा सांगते की अरे मला काय करायचं आहे? शांती पारमिता पूर्ण करायची आहे. तर बघा शांती सांगा चित्ताला त्याने किती केलं असेल. आपला स्वतःच लागलं तर बघा आपलं आपले किती दुःख वेदना होतात, आपल्याला मरणांतिक वेदना होतात, तर बघा किती सहन करतात ते. अशी शांती पारमिता पूर्ण करावी लागते. त्याची ती पारमिता होती. समजली गोष्ट? कर्मविपाक नव्हता. तथागत पारमिता पूर्ण करतात, कर्मविपाक त्यांना लागू होत नाही. जर कर्मविपाक असतात तो व्यक्ती बुद्धच होत नाही. तर अशा प्रकारे म्हणून बुद्ध सांगतात की ह्या गोष्टी जे केलेल्या आहेत त्यांनी, त्या काय केल्या? आताच केल्या का त्यांनी गोष्टी? मागच्या जन्मात सुद्धा त्यांनी त्या गोष्टी केलेल्या होत्या. आणि म्हणून तो या जन्मात तो व्यक्ती तसा करतात. जसंच बुद्ध चिंचाचं सुद्धा उदाहरण घेतात. चिंचाने मला या जन्मात बदनाम केलं का? नाही, मागच्या जन्मात सुद्धा मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जशी आता यशस्वी झाली नाही,
मागच्या जन्माचे ती यशस्वी झाली नाही. आता ती आता जमीन फाटून नरकात गेली का? नाही, मागच्या जन्मात नरकात गेली होती जमीन फाटून. तर तथागत आपण जर या गोष्टीला जर म्हटलं की बाबा तथागताची पाक आहे, तर आपण कोण दुसरीकडे जाईल की? तर असं नसते. म्हणून आपल्या जे शंका असतात ते विचारल्या पाहिजे आणि त्या शंका जेव्हा समजल्या त्या सोडून दिल्या पाहिजे, आपण त्याला धरलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे आपण ते पाहिलेलं आहे. तर उद्या इथपर्यंतच बघूया. याच्या उद्याचा जो भाग आहे तर ते उद्या पाहूया. तथागतांना त्यांनी 5 नियम मागितले होते, हे की नाही. नंतर संघामध्ये कशी फूट पाडली त्यांनी, आणि सारीपुत्र मौगल्यांचं जे भिक्खूमध्ये फूट पाडून त्यांनी कसं निराकरण केलं ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. म्हणा साधू साधू साधू.